नमस्कार. आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व कर्मे तुम्हाला अर्पण केल्याने काय होणार यावर भगवंत म्हणतात. श्लोक 28. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसि. श्लोकाचा अर्थ, अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. एवं या पदाच्या प्रयोगाचा असा भावार्थ आहे की येथे संन्यास योग हे पद सांख्य योगाचे म्हणजे ज्ञान योगाचे वाचक नाही, तर पूर्वीच्या श्लोकाप्रमाणे सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून टाकणे हाच येथे संन्यास योग आहे. म्हणून अशा संन्यास योगाने ज्याचा आत्मा युक्त असेल, ज्याचे मन व बुद्धी यांच्यामध्ये पूर्वीच्या श्लोकातील म्हणण्याप्रमाणे सर्व कर्मे भगवंताला अर्पण करण्याचा भाव सुदृढ झालेला असेल, त्याला संन्यास योग युक्तात्मा असे समजले पाहिजे. भिन्न भिन्न शुभाशुभ कर्मांच्या प्रमाणे स्वर्ग, नरक आणि पशु पक्षी तसेच मनुष्यादी लोकांमध्ये नाना प्रकारच्या योनीत जन्म घेणे तसेच सुखदुःखांचा भोग भोगणे हेच शुभाशुभ फल होय. यालाच कर्मबंधन असे म्हणतात, कारण कर्माचे फल भोगणे म्हणजे कर्मबंधनात पडणे होय. वरील प्रकारे सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून टाकणारा मनुष्य कर्मफलरूपी पुनर्जन्मापासून व सुखदुःखांच्या भोगापासून मुक्त होतो, म्हणजेच शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून त्याचे मुक्त होणे होय. मेल्यावर भगवंताच्या परमधामामध्ये जाणे किंवा याच जन्मी भगवंतांचा साक्षात्कार होणे म्हणजेच कर्मबंधनातून मुक्त होऊन भगवंताला प्राप्त करून घेणे होय. शुभ कर्मांचे फल बंधनकारक आहे असे सांगितले आहे, कारण पूर्वीच्या श्लोकातील म्हणण्याप्रमाणे जेव्हा सर्व शुभ कर्मे भगवंताला अर्पण होतात, तेव्हा त्याचे फल हे भगवत प्राप्तीच असते. परंतु सकाम भावनेने केलेली शुभ कर्मे या लोकी अगर परलोकी भोगरूपी फल देणारी असतात. ज्या कर्मांचे फल भोग प्राप्ती हे आहे, ती पुनर्जन्मात घालणारी आणि भोगेच्छा व आसक्ती यांच्यामध्ये बद्ध करणारी असतात. म्हणून त्यांचे फल हे बंधनकारक आहे असे म्हणणे योग्यच होय. परंतु त्यामुळे असे समजू नये की शुभ कर्मे ही त्याज्य आहेत. शुभ कर्मे तर केलीच पाहिजेत, परंतु त्यांच्या कोणत्याही फलाची इच्छा न धरता ती भगवदार्पण करीत राहिले पाहिजे. असे केल्यावरच त्यांचे फल बंधनकारक न होता भगवत प्राप्ती हेच फल होईल. अशा प्रकारे आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.